अमरावतीमधून सविस्तर आहे। अमरावतीच्या स्त्री रुग्णालयामध्ये 3 बाळांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण। त्या प्रकरणी रुग्णालयामध्ये इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिटच्या कामाला आता सुरुवात झाली आहे। 3 बाळांच्या मृत्यूनंतर रुग्णालयामध्ये इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिटचं काम सुरू झाल्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। आता या संपूर्ण रुग्णालयामध्ये फायर ऑडिट कामाला सुरुवात झालेली आहे। अमरावतीच्या स्त्री रुग्णालयामध्ये जर आपण पाहिलं तर नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागामध्ये स्फोट होऊन व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 बाळांचा जो आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। त्यानंतर आता प्रशासनाचं वराती मागून घोळं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे। इलेक्ट्रिकच्या कामाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। काल जर आपण पाहिलं तर फायर अलार्म जे आहेत ते वाजले नव्हते, त्यामुळे ही आग जी आहे ती वेगाने पसरली। तात्काळ जर फायर अलार्म वाजले असते तर आग जी आहे ती आटोक्यात आणली असती, त्याचं स्प्रिंकलर झालेलं असतं, परंतु ते झालं नाही। त्यामुळे आता दुसरीकडे इलेक्ट्रिकचे कामं जी आहेत त्या ठिकाणी करायला सुरुवात झालेली आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो या ठिकाणी आता कामं जी आहेत ती सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सायरन वाजला पाहिजे यासाठी जर आपण बघतो थेट कनेक्शन जे आहे ते या ठिकाणी केलं जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। बाळांचा जो आहे तो निष्पाप बाळांचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येते का असा सवाल जो आहे तो संपूर्ण या घटनेच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।